लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। शेतकऱ्यांनी अडवला शेतकऱ्यांचा रस्ता। फुकट गावातील शेतकऱ्यांनी अडवला कानेगावचा रस्ता। संतप्त शेतकऱ्यांनी घेतली तहसील प्रशासनाकडे धाव। परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात फुकटगाव येथे दक्षिण मध्य रेल्वेचे भुयारी पुलाचे काम सुरू आहे, परंतु काही शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात काम होत असल्याने भुयारी पुलाचे काम रोखल्याने कानेगावकरांचा रहदारीचा रस्ता बंद झाला। तर गणपूर येथील मागील अनेक वर्षापासून भुयारी मार्गाचे काम पूर्णत्वास गेले नसल्याने कानेगाव येथे जाण्यासाठी ग्रामस्थांनी गावाकडे जाण्यासाठी नेमके जावे तरी कुठून हा प्रश्न उभा राहिलाय। हे प्रकरण परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील कान्हेगाव आणि फुकटगाव गणपूर येथील भुयारी पुलाखालून जाण्यासाठी रस्ता उपलब्ध आहे। गणपूर भुयारी मार्ग तयार झाला, परंतु कंत्राटदाराने त्याखालील रस्ता तयार केला नसल्याने रस्त्यात भले मोठे खड्डे आहेत। पावसाळा सुरू झाला आहे, तेथे पाण्याचा निचरा दिवसेंदिवस होत नसल्याचे दिसून आले। पुलाखाली पाणी साचून राहते, त्यामुळे कानेगावसह गणपूर, ममदापूर या गावकऱ्यांना जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतोय। कानेगाव, फुकटगाव हे गावे पूर्णा शहरापासून अगदी जवळच असून महिन्यापूर्वी रेल्वे प्रशासनाने फुकटगाव येथे रेल्वे फाटकाचे भुयारी पुलात रूपांतर करण्याचं काम सुरू केलं, परंतु सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी जमीन संपादिकाविना जात असल्याने काही शेतकऱ्यांनी तिथून कानेगावकडे जाणारा रस्ता अडवून पुलाचे काम रोखले आहे। त्यामुळे भर पावसाळ्यात कानेगावकरांना नाईलाजास्तव पूर्णा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यावरून पायपीट करत तालुक्याच्या ठिकाणी पोहोचावे लागते। शालेय विद्यार्थ्यांसह दूध विक्रेते, भाजी विक्रेते यांचेही मोठे हाल होत आहेत। रस्ता अडवल्याने फुकटगाव येथे मोठ्या प्रमाणात कानेगाव येथील ग्रामस्थ फुकटगाव येथील भुयारी पुलाखालील जमले होते। प्रसंगी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे। प्रशासनाने यात वेळीच लक्ष केंद्रित करून कानेगावकरांचा फुकटगाव तसेच गणपूर येथील भुयारी पुलाखालील रस्ता वाहतुकीसाठी खुला करून द्यावा, अशी ग्रामस्थांनी मागणी वजा विनंती केली आहे। रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र, पूर्णा, परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर।